साजरा केला जाईल याबाबत संभ्रम आहे. कारण पहिले चंद्रग्रहण असल्याने या सणाबद्दल निश्चित या होळीच्या दहनाची वेळ तसेच रंग कधी खेळले जातील म्हणजेच धुलीवंदन कधी आहे आणि होळीचा कालावधी, त्यानंतर ग्रहणाचा कालावधी, वेळ इत्यादी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच होळी पौर्णिमेचे महत्त्व, होळी पौर्णिमेला करावयाचा विशेष उपाय, होळीचे पौराणिक कथा इत्यादी आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या सविताज कॉर्नर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. रंगांचा सण होळी आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच लहानांपासून मोठ्यांना या सणाची मोठी उत्सुकता असते. यावर्षी ग्रहणामुळे होळी सणाच्या नियोजनात तसेच तारखेमध्ये बदल झाला आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण असल्याने या सणामध्ये देखील काही महत्त्वाचे बदल आहेत. तर यावर्षी होलिका दहन म्हणजेच होळी हा सण 2 मार्च 2026 सोमवार रोजी साजरा केला जाईल. लक्षात ठेवा, होलिका दहन हे सोमवारी होणार आहे 2 मार्च 2026 रोजी. तर 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. 3 मार्च 2026 मंगळवार रोजी चंद्रग्रहण सुरू होत आहे. त्यामुळे चंद्रग्रहणानंतरच धुलीवंदन म्हणजेच रंगांची होळी 4 मार्च 2026 रोजी बुधवारी खेळली जाईल. सामान्यतः होळिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, परंतु 3 मार्चला ग्रहण आणि त्याचा सूतक काळ असल्याने यंदा रंगोत्सव 4 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. आता आपण चंद्रग्रहणाची वेळ, सूतक काळ जाणून घेणार आहोत. 2026 मधील हे सर्वात मोठे पहिले चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे हे भारतात दिसत असल्याने धार्मिक नियम पाळणे आवश्यक आहे. तर ग्रहणाची वेळ 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहणाला सुरुवात होईल. तर संध्याकाळी 6:47 ते समाप्त होईल. भारतात हे ग्रहण सुमारे 25 मिनिटे उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. या ग्रहणाचा सूतक काळ म्हणजेच पाळावयाचा काळ, चंद्रग्रहणाचे सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो. त्याला वेद असे म्हटले जाते. त्यानुसार 3 मार्च रोजी सकाळी 6:20 पासून हा काळ सुरू होईल. या काळात आपण काय करणे टाळावे, कोणते कार्य वर्ज्य करावे, म्हणजेच ग्रहणाच्या काळात, सूतक काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी, नियम पाळले पाहिजेत हे देखील लक्षात घेतले पाहिजे. शास्त्रानुसार सूतक काळात शुभ कार्य केली जात नाहीत. देवमूर्तींना स्पर्श करणे, भोजन करणे, स्वयंपाक करणे किंवा केस, नखे कापणे इत्यादी गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. यामुळेच 3 मार्चला होळी न खेळता ती 4 मार्चला साजरी केली जाईल. आता आपण होळीचे महत्त्व तसेच होळीची पौराणिक कथा जाणून घेऊया. होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून तो वाईटांवर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. जुनी परंपरा, रूढी यानुसार आजही होलिका दहन प्रत्येक घरासमोर होळी पेटवून केले जाते. खरं तर वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते. म्हणजेच मनातील असलेले वाईट विचार, वाईट संकल्पना, भांडण, राग इत्यादी विसरून इत्यादी होळीमध्ये दहन करून नव्याने सुरुवात करायची असते. आता होळीचे पौराणिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून घेऊया. ही कथा असुर राजा हिरण्यकशिपू आणि त्यांचा विष्णुभक्त मुलगा प्रल्हाद यांची आहे. प्रल्हादाची भक्ती नष्ट करण्यासाठी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला सांगितले होते. होलिकेने भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून चितेवर ठेवले होते, कारण तिला आशीर्वाद होता की तिला अग्नीचा स्पर्श होऊ शकत नाही किंवा अग्नीमुळे ती जळणार नाही. त्यामुळे तिने
भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती चितेवर बसली. मात्र भक्त प्रल्हादाच्या अढळ श्रद्धेमुळे तो सुरक्षित राहिला. त्याला काहीही झाले नाही. पूर्ण चितेला अग्नी लागली तरी देखील त्याला त्या अग्नीचे भय नव्हते. वरदान असून देखील होळिका राक्षस मात्र जळून खाक झाली. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी होळिका दहन केले जाते. होळीच्या निमित्ताने मथुरा आणि वृंदावन येथील देखील मोठमोठे सोहळे साजरे केले जातात. महाराष्ट्रात देखील घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. उत्तर भारतात गुजिया आणि मालपुआ यासारख्या पदार्थांची रेलचेल असते. तसेच लोकगीते आणि नृत्याच्या माध्यमातून हा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहना दिवशी करावयाचा विशेष उपाय म्हणजेच कोणत्या गोष्टी होलिकेच्या अग्नीमध्ये आवर्जून टाकावयाच्या आहेत, त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील अडथळे अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल ते पाहावयाचे आहे. होळीचा सण म्हणजे वाईटांवर चांगल्याचा विजय. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्मसात होऊन जातात. यंदा 2 मार्च रोजी होळिका दहन असल्याने या दिवशी तुम्ही अग्नीमध्ये या गोष्टी आवर्जून टाका. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आता जाणून घेऊया. चंदनाचे लाकूड आपण अग्नीमध्ये अर्पण करावयाचे आहे. होलिका दहना दिवशी घरात किंवा सामूहिक होळीमध्ये आपण चंदनाचे लाकूड टाकायचे आहे. घरात सतत कटकटी किंवा भांडणे होत असतील तर होळीच्या अग्नीत हे लाकूड नक्की अर्पण करा. चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरण शांत होते. घरातील क्लेश दूर होतात. गोवऱ्या म्हणजेच शेण्या, नकारात्मकतेचा यामुळे नाश होतो. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या होळीत वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मकता ऊर्जा जळून खाक होते आणि सकारात्मकतेचा आपल्या शरीरामध्ये संचार होतो. कापूर, लवंग आणि विड्याचे पान हे आजारपणावरती खूपच गुणकारी मानले जाते. जर तुमच्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचे पान एकत्रितपणे होळीत अर्पण करा. यामुळे अनारोग्य दूर होऊन कुटुंबाला उत्तम असे स्वास्थ्य लाभेल. गव्हाच्या लोंब्या म्हणजेच गव्हाच्या ओव्या यामुळे अन्नाची कमतरता भासणार नाही. नवीन धान्याची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओव्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर कायम राहते. यानंतर यज्ञ सामुग्री यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते. पैशाची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर होळीत यंत्रसामुग्री नक्की अर्पण करा. यामुळे देवाची विशेष कृपा राहते. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात. काळे तीळ वास्तुदोष, नजरदोष किंवा कुंडलीतील ग्रहदोषामुळे आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील तर काळे तीळ नक्की हातात घेऊन होळीच्या अग्नीमध्ये टाका. यामुळे अनेक प्रकारचे दोष, बाधा दूर होतात. नारळ आणि तूप, आपल्या करिअरमध्ये प्रगती पाहिजे असेल तर या 2 गोष्टी होळिका दहनामध्ये आवर्जून टाका. एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्यास मनातील मरगळ, नकारात्मकता दूर होते. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. यानंतर पुरणपोळी, जीवनात गोडवा आणि समृद्धीचे आगमन.
हवे असेल तर नक्की या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य होळिका दहना दिवशी अर्पण करावा. होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते. हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यात पूर्णासारखा गोडवा निर्माण होतो. तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून हा कृतज्ञतेचा सोहळा खूपच महत्त्वाचा मानला जातो. तर यापैकी आपल्याला शक्य असेल ती कोणतीही गोष्ट सांगितलेल्या कारणासाठी तुम्ही नक्की अर्पण करा. त्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी निर्माण होईल. तर यापैकी एक गोष्ट नक्की तुम्ही यावर्षी होळीमध्ये अर्पण करा. यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये होळी कोणी पाहू नये म्हणजेच होळी कोणासाठी वर्ज्य आहे हे देखील त्याचे नियम आपण लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू धर्मामध्ये होलिका दहनाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे असे मानले जाते की काही नियम गंभीरतेने लक्षात घेतले पाहिजेत. होलिका दहन अग्नीपासून कोणी दूर राहावे हे आपण आता जाणून घेऊया. नवविवाहित महिला धार्मिक मान्यतेनुसार लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणाऱ्या महिलांना होलिका जळताना पाहण्यास मनाई आहे. असे मानले जाते की नवविवाहित महिलेने होळी पाहिल्याने तिच्या वैवाहिक जीवनात कलह किंवा दुर्दैव येऊ शकते. म्हणून पहिली होळी त्यांनी पाहू नये. गर्भवती महिलांनी देखील होलिका दहनाच्या आगीपासून दूर राहावे. याची धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. शास्त्रानुसार होलिका दहनाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असतात. त्याचा गर्भावरील बाळावर परिणाम होऊ शकतो. वैज्ञानिकदृष्ट्या होलिका दहनाची तीव्र उष्णता, त्यातून निघणारा धूर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. नवजात बाळ, लहान मुलांना देखील होलिका दहन स्थळी घेऊन जाणे टाळावे. धार्मिक मान्यतानुसार ज्या ठिकाणी होलिका दहन केली जाते ती जागा तीव्र नकारात्मक ऊर्जेचा स्रोत असतो. या ऊर्जेचा लहान मुलावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी होलिका दहन विधीमध्ये सहभागी होणे टाळावे. होळीचा अग्नी पवित्र मानला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये प्लास्टिक, चामडे किंवा कचरा अजिबात टाकू नये. फक्त शेणाच्या गोळ्या, सुके लाकूड, कापूर इत्यादींनी होळी पेटवावी. तर असे काही नियम लक्षात घेऊन तुम्ही देखील यावर्षी नक्की होळीचा सण साजरा करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.